आपण रेकेम आरपीजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समोर आहोत आणि इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलेलं आहे. इथे काही पदाधिकारी इथे बसलेले आणि वसई विरार शहर जे अध्यक्ष आहेत प्रवीण भोईर इथे आपल्या सोबत आहेत किंवा आपल्या ऑफिस मध्ये ते चर्चा करत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सोबत जे इथे उपस्थित माणसं आहेत ती इथले भूमिपुत्र आहेत किंवा यांच्या स्वतःच्या गाड्या आहेत इथे आणि आपण त्यांच्याशी चर्चा करूया. आपण या आंदोलनाला का आलात? आमच्या गाड्या इकडे पहिलं चालायचं तर आमच्या गाड्या बंद केल्या गेल्यात. इकडे एक स्थानिक भूमिपुत्र त्यांनी इकडे टेंडर घेतलंय पण ते स्वतःची गाडी नाही चालवत, ते बाहेरच्या गाड्या चालवतात ना. आमच्या गाड्या बंद झाल्यात, त्याच्यामुळे आम्ही आंदोलन केलेत. गेला 5 वर्ष व्हायला आल्यात ही इंडस्ट्रीला, पण आम्हाला काही धंदा भेटला नाही. इकडे आमच्या गाड्या उभ्या असतात, त्यांच्या बाहेरच्या गाड्या जातात ना. ते स्वतःच्या पण गाड्या लावतात. तुम्ही इथे आहात? आमचं ही इंडस्ट्री गेल्या 5 वर्षापासून आहेत. ओके. आम्ही पहिला लावायच्या गाड्या, त्यांच्या म्हणजे असं आहे की ते बाहेरच्या गाड्या लावतात पण स्थानिक माणसाच्या गाड्या लावत नाही. म्हणजे तुमचा मुद्दा असा आहे की इथे ज्यांनी टेंडर घेतलेलं आहे ते इथले भूमिपुत्र आहेत, परंतु त्यांनी स्वतःच्या गाड्या न लावता ते दुसऱ्यांच्या गाड्या लावतात आणि इथे जे गाड्या आहेत त्यांच्या गाड्या लावत नाही. असे तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या गाड्या आहेत का? आणि ते 5 वर्ष तुम्ही काम करत होता? 5 वर्ष आम्ही काम नाही केलेलं आहे इकडे. आम्हाला धंदा भेटला नाही काहीच. ओके. धंदा सगळ्या बाहेरच्या माणसांना भेटतंय, आम्हाला काही धंदा भेटला नाही. काय म्हणाल तुम्ही? इथे कशासाठी आलात किंवा काय? आम्ही तर तेच, आम्हाला पण तेच बोलायचं आहे का, कारण की आमच्या पण गाड्या लागल्या पाहिजे इकडे. पण आम्ही 5 वर्षापासून आम्ही बघतो इकडे त्याच्या गाड्या लागतात आणि ते काय आहे ते त्याच्यावर आम्ही सॉर्ट आउट करू. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम असा आहे की इथे तुम्ही राहता म्हणून तुमच्या गाड्या इथे लागल्या पाहिजे, तुम्हाला प्राधान्य दिलं पाहिजे असं तुमचं सगळ्यांचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं आहे, आम्ही इकडे राहतात, आम्ही पण इकडचे स्थानिक आहेत, आम्ही कुठे जाणार धंदा करायला तुम्ही सांगा. त्याच्यामुळे आम्हाला पण धंदा भेटायला पाहिजे ना. जे बाहेर राहतात ते लोक येतात, धंदा करतात, ते लोक जातात. आम्हाला पण धंदा भेटायला पाहिजे का नाही? त्या विषयावर आम्ही इकडे आज आंदोलनाला बसलोय. पण तुम्हाला काय वाटतं हे आंदोलन झाल्याच्या नंतर तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आउट होतील असं वाटतं तुम्हाला? आता आतमध्ये गेलायत, प्रवीण साहेब गेलायत, प्रफुल्ल सर गेलायत, सगळे आतमध्ये गेलायत, त्यांची मीटिंग चालू आहेत. बघू आता पुढे काय होतात. जर आमची मागणी पूर्ण नाही झालं तर आम्ही अजून बसू आंदोलनाला. म्हणजे तुमच्या मागण्या इथे पूर्ण नाही झाल्यात तर तुम्ही इथे जास्त वेळ बसणार आहात जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीये. तर मित्रांनो पाहू शकतो आपण इथे जे सर्व जे गाड्यांचे मालक आहेत जे इथे 5 वर्षापासून प्रयत्न करतात की या कंपनीमध्ये त्यांना काम मिळावं म्हणून, आणि जे भूमिपुत्र आहेत इथले त्यांनी इथे टेंडर घेतलं असून परंतु ते स्वतःच्या गाड्या न वापरता परप्रांतीयांच्या गाड्या इथे या कंपनीमध्ये लावतायत आणि यांना कोणतंच काम मिळत नाही आहे. म्हणून यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मदत घेतली आहे तुम्ही आणि त्यांच्या थ्रू इथे आंदोलन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा सांगण्याचा मुद्दा म्हणजे इथे जे शहर संघटक आहेत प्रफुल्ल कदम म्हणून ते आता ऑफिसमध्ये आहेत. त्याचबरोबर वसई विरार शहर अध्यक्ष सन्माननीय प्रवीण भोईर सुद्धा त्यांच्याबरोबर ऑफिसमध्ये चर्चा करत आहेत. या ते बाहेर आल्याच्या नंतर आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत की एक्झॅक्टली काय यांची चर्चा झाली आणि इथले जे भूमिपुत्र आहेत त्यांना न्याय मिळणार आहे की नाही हे आपल्याला ते आल्याच्या नंतर स्पष्ट. आपल्या सोबत आहेत वसई विरार शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसई विरार शहर अध्यक्ष सन्माननीय प्रवीण भोईर सर आपल्या सोबत आहेत आणि ते आता कंपनीच्या आतमध्ये गेलेले आणि तिथे ऑफिसमध्ये त्यांच्या काही चर्चा झाल्या. सर काय झालं या चर्चेमध्ये? चर्चेमध्ये आता त्यांचे जे मॅनेजर किंवा त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी होते त्यांच्याबरोबर आमचं बोलणं झालं की या ठिकाणी जे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे, ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामध्ये आमच्या स्थानिक लोकांना प्राधान्य मिळायला पाहिजे. ते बोलतात वेंडर आहे, वेंडर आमचा स्थानिकच आहे. आम्हाला ते मान्य आहे वेंडर स्थानिक आहे म्हणून, पण वेंडर जो आहे स्थानिक तो इथेच्या स्थानिक लोकांना जवळ न घेता तो परप्रांतीयांना जवळ घेऊन त्यांचा ट्रान्सपोर्टेशनचा धंदा करतोय. तर आमची एकच त्यांना विनंती होती की आज पोलिसांसमोर सुद्धा आम्ही त्यांना ते सांगितलं की आमचे जे स्थानिक आहेत त्यांचे ट्रान्सपोर्ट बिझनेस आहे किंवा त्यांनी लोनवर गाड्या घेतलेल्या आहेत, त्यांना जर बिझनेसच नाही मिळाला किंवा धंदाच नाही मिळाला तर ते ट्रान्सपोर्टेशन चालवणार कसं काय, मग त्याचा उदरनिर्वाह होणार कसं काय? मग जर स्थानिकांना जर अशा प्रकारे डावललं गेलं तर मग चुकीचं आहे. मग त्याच्यानंतर आज त्याला इंटिमेशन दिलेलं आहे, ते 4 दिवसात आम्हाला कळवणार आहेत. त्याच्यानंतर उग्र आंदोलन करू जर झालं नाही तर. ते 4 दिवसामध्ये जर काही प्रॉपर पॉझिटिव्ह आन्सर नाही आला तर मग ते आंदोलन जे आहे ते अतिशय तीव्र पद्धतीने केलं जाईल असं वाटतं. आणि आपल्याला वाटतं की 4 दिवसामध्ये काय पॉझिटिव्ह येईल असं वाटतं?
यायलाच पाहिजे, नाही तर त्यांच्या वर्लीला त्यांचं हेड ऑफिस आहे तिथेही आंदोलन करता येईल आम्हाला आणि ते त्यांना खूप त्रासदायक होईल असं मला वाटते. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की प्रवीण सर ज्या पद्धतीने व्यक्त झाले आहेत की 4 दिवसाचा अल्टिमेटम इथे अधिकाऱ्यांना यांच्या दिलेला आहे, जसे त्यांचे मॅनेजर आहेत किंवा काय 4 दिवसापर्यंत इथे सगळेजण आन्सरचा वेट करणार आहेत की एक्झॅक्टली काय त्यांची रिप्लाय आहे आणि 4 दिवसानंतर ते ठरवणार आहेत की ते आंदोलन कोणत्या पद्धतीने आणि तीव्र पद्धतीने करायचं किंवा नाही. आपण आशा करूया की या 4 दिवसामध्ये इथले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांचा जो प्रश्न आहे तो सुटेल आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.